नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. आज दिवाळीचा पहिला दिवस, ते म्हणजे वसुबारस. आज दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो. माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना वसुबारसेच्या खूप 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 शुभेच्छा. तर मित्रांनो, सध्या आपण आनंद यादव सरांची नांगरणी कादंबरी पाहत आहोत. या कादंबरीच्या कालच्या भागामध्ये आपण पाहिले की आनंदाचे पुढचे शिक्षण घेण्याची सर्व व्यवस्था पु ल देशपांडेंच्या माध्यमातून होत असते. तर त्यामुळे तो खूप आनंदी असतो आणि त्याच्याबरोबर तो त्याच्या लहान भावाच्या शिक्षणाची सुद्धा सोय करतो. आता आपण पुढील कथाभाग वाचूयात. कथा वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा व जे ऑल बटन येते ते प्रेस केल्यावर आपले सर्व आधीचे व्हिडिओ तुम्हाला लगेच दिसून जातील. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. 20 जून ते 25 जूनच्या काळात अनेक धडपडी करून प्रिन्स शिवाजी बोर्डिंगमध्ये नाव नोंदवलं. नाईक साहेबांची चिठ्ठी घेऊन तिथं हाफ चार्ज घेऊन जेवण्या खाण्याची सोय केली. महिन्याच्या राहण्या जेवणाचा चार्ज 17 रुपये होता. मला फक्त महिना 8.5 रुपये भरावे लागणार होते. राजश्री शाहू महाराजांनी अनेक बोर्डिंगांची कोल्हापुरात स्थापना केली होती. महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या विद्यार्थी मुलांना तिथं स्वस्तात राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केलेली होती. कोल्हापुरातनं प्रिन्स शिवाजी बोर्डिंग सगळ्यात मोठं. कॉलेजमध्ये नाईक साहेबांच्या चिठ्ठीमुळे अर्धी फ्रीशिप मिळाली. या सगळ्यांना लागणारा पैसा नाईक साहेब देणार होते. त्याचा सगळा पै न पै हिशोब ठेवण्याचं मीच योजलं होतं. मनात निश्चय होता की पुढं कधीतरी परत करायचे. रत्नागिरीचा माझा शेर संपला. तिथं छात्रालयात होणाऱ्या बौद्धिकांनी मला जीवनातील आध्यात्मिक विकास याचं एक टोक दाखवून दिलं होतं. त्या टोकावर गांधीजी, विनोबा, आप्पा पटवर्धन, जयप्रकाशजी असे महामानव होते. हे टोक फार लांबचं वाटे. दुसरं टोक होतं माझ्यापाशी. ते चांगलं चुंगलं स्वतःपुरतं जगण्यासाठी मला शिकवित होतं. माझ्यातल्या माणसांचं जीवन अजून सुरू व्हायचं आहे. मी त्या लांबच्या टोकाच्या मुक्कामावर जाईल की नाही याची खात्री नव्हती. रत्नागिरीला मी गेलो तो घरापासून पळून, केवळ माझ्या विकासासाठी. आता कोल्हापूरला चाललो होतो ते माझा आणि माझ्या घरादाराचा विकास करून घेण्यासाठी. 3 जूनला मी आणि आई कागलहून कोल्हापूरला निघालो. बरोबर नवी पत्र्याची ट्रंक होती. तिच्यात सगळं सामान कोंबलं. सिमेंटच्या पोत्याच्या पिशवीत घोंगडं आणि चादर घातली. सकाळी आई भाजी भाकरीची तयारी करत होती. पुन्हा एकदा म्हणून बघावं म्हणून मी म्हणालो, आई मी जातो एकटा, माझ्या बरोबर तू यायला का मी लहानगा आहे का? नगर बाबा, मी एवढ्या पावटी तुझ्या बरोबर येते. तुझं बोर्डिंग कुठं आहे ते बघतो. तुझी कशी व्यवस्था होते ते मी बघतो आणि लागेच येतो. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असूनही हा विद्यार्थी सोबतीला आईला घेऊन आला आहे अशी माझ्याविषयी बोर्डिंगच्या विद्यार्थ्यांची समजूत होईल अशी मला काळजी वाटत होती. म्हणून मी आईला म्हणालो, पुढं कवा तरी घेऊन जाईल की तुला? पुढं काय आणि आता काय, कवा बी एकदा येऊन गेलं म्हणजे पुन्हा कवा तरी कारण पडलं तर यायला बरं. आज तिथं एका गादीच्या दुकानात जाऊन एका बारकीशी गादी, पलंगोस नि जमखाना घेऊन देतो तुला. मला? मी चकित झालो. हा, आता एवढा कॉलेजात जाणार, बरोबरीची पोरं तिथनं कुठनं राहायला येणार. एखाद्या वक्ती नाईक साहेब, पु ल देशपांडे तिथं तुझ्याकडे आलं तर नग का थोडं तरी त्या 4 माणसात दिसायला? खुळी का काय? ती माणसं बोर्डिंगवर मला कशाला बघायला येतील? मोठी माणसं आहेत ती. आपण त्यांनी बोलवलं तर त्यांच्याकडे जायचं असतं. आणि एकाएकी तू सरी अभ्यास करतोस का नाही बघायला आलं तर मग का घ्या. माझ्यावर विश्वास आहे त्यांचा, म्हणून तर ती मला मदत करतात. नका येईनात, निदान एक गादी जमखाना तरी घेऊया. हुईला फरशी असती शेरगावात. नुसत्या घोंगड्यावर थंड आवरायची नाही तुला. एखाद्या वक्ती थंडी बांधून आजारी बिजारी पडायचास, ते कुणी निस्तारायचं? चल तर. तिनं 2 वक्ताचं जेवण बांधून घेतलं. उद्यापासनं मला बोर्डिंगचं मिळणार होतं. कोल्हापुरात स्टँडवर उतरलो आणि आम्ही दोघं सरळ बोर्डिंगच्या दिशेने चालू लागलो. आईनं डोक्यावर ट्रंक घेतली. मी जेवणाची आणि माझ्या वळकटीची
अशा दोन्ही पिशव्या दोन्ही हातात घेऊन आईबरोबर चाललो होतो. साठमारीच्या पुढं अर्धा एक फरलांगावर गेल्यावर मोकळी रानं लागली. उजव्या बाजूला बोर्डिंगची बैठी इमारत, बॅरेक बांधल्यासारखी लांबुडकी, तिच्या सगळ्या खिडक्या उघड्या. हे बघ आमचं बोर्डिंग. 11 नंबरच्या खोलीत मला जागा मिळाली. निर्मळ एका बाजूला दिसतंय. मोटार स्टँडवरचं यायला सरळ सोपं आहे. प्रिन्स शिवाजी बोर्डिंगची मुख्य शाखा शिवाजी पेठेत होती. ही 2 नंबरची शाखा भालजी पेंढारकरांच्या फिल्म स्टुडिओच्या पाठीमागं. जवळच आर्य समाजाचंही बोर्डिंग. शाहू महाराजांच्या कारकिर्दीत कोल्हापूरला घोड्यांच्या रेसेत खेळल्या जात होत्या. 51 घोड्यांची सोय होईल अशी तिथं व्यवस्था होती. त्या घोड्यांची जुनी पाग म्हणजे ही 2 नंबरची शाखा, म्हणून तिला 51 ठाणा बोर्डिंग असंही म्हटलं जायचं. 51 ठाण्याचं रूपांतर भिंती बांधून 51 खोल्यात केलेलं. 2 बोर्डिंगाच्या इमारतीत घुसलो. खोल्यांचे नंबर बघत चाललो. 11 नंबरच्या खोलीसमोर मी थांबलो. दार वाजवलं. कुरळ्या केसाचा एक विद्यार्थी दार उघडून बाहेर आला. नमस्कार, मी आनंद जकाते. 3-4 दिवसांपूर्वीच मी इथल्या ऑफिसमध्ये येऊन बोर्डिंगमध्ये ऍडमिशन घेऊन गेलोय. त्यांनी मला 11 नंबरच्या खोलीत राहण्यासाठी सांगितले. या ना आत. मी यरा पवार. कुरळ्या केसांच्या शांत वाटणाऱ्या त्या विद्यार्थ्यानं मला आत घेतलं. आई ट्रंक घेऊन आत आली. मी पिशव्या एका बाजूला लावल्या. तिथंच ट्रंक लावली. दुसराही एक विद्यार्थी तिथंच खुर्चीवर बसलेला. त्याचा परिचय करून घेतला. एकमेकांच्या चौकशा झाल्या. तिघेही इंटरच्या वर्षालाच होतो. सुपरिटेंडंट साधारणपणे एका वर्गातले विद्यार्थी एका खोलीत कसे येतील याची दक्षता घेत होते. बरं झालं, एकाच वर्गात हायसा ते. एकमेकाला सांभाळून घ्या, आईनं दोघांना सांगितलं. 10:30 वाजून गेले होते. दोघांनाही पंक्तीला जायचे वेध लागलेले. कॉलेजला जायला हवं होतं. तुम्ही बसा निवांत, आम्ही जेवण करून येतो, या जावा, मी बोललो. आई मी खोली निहाळली. बांधकाम दगडी असलं तरी खोली साधी होती. वर साधी देशी खापरी घातलेली, खाली शेणानं सारवलेली साधी भुई. मी आणि आईनं खोलीतच भाकरी खाल्ली. सुपरिटेंडंटने ऍडमिशन चार्जेसची पावती फाडताना सांगितलं होतं, येताना तुम्हाला ताट, वाटी, तांब्या आणावं लागेल. तुम्हाला भांडी धुवावी लागतील. आंघोळीला गरम पाणी मिळणार नाही. फक्त 2 वेळचं जेवण. जे असेल ते खाल्लं पाहिजे. तक्रार चालणार नाही. मी सगळ्याला मान हलवली होती. ती ताट, वाटी बाहेर काढून आम्ही जेवलो. बाहेर पडलो. हौदाची चौकशी करून तांब्या भरून आणला. पोटभर बोर्डिंगचं पाणी प्यायलो. आईसाहेबांच्या पुतळा चौकात जाऊन पलंग, सोपनी, गादी तेवढी खरेदी करून आणली. गादीखाली घोंगडं घातलं नि वर चादर पांघरायला नक्की केलं. गादीला भरपूर किंमत असल्यामुळं आईचं बजेट गादीचं संपलं होतं. त्यामुळं जमखाण्याचा बेत आवरता घेतला. आईला मोटारीत बसून मी गादी घेऊन बोर्डिंगवर आलो. बोर्डिंगचं जीवन सुरू झालं. मी रुळलो. स्वयंपाक करणाऱ्या 7 स्त्रिया. विद्यार्थी त्यांना शेण आणायला लावत. त्यांच्याकडून भुई सारून घेत. त्यांचे शेणाचे व सारवण्याचे दर आठ ठरलेले. खोलीतल्या विद्यार्थ्यांनी ते पट्टी काढून द्यायचे. एका खोलीत 3 विद्यार्थी. तिघेही बिछाना टाकून जमिनीवर झोपत. खोलीत एक टेबल आणि एक खुर्ची. साध्या भुईवर टेबल डगडगे. त्याला नेहमी वटकन लावून लेखनाला, अभ्यासाला बसावं लागे. कपड्यासाठी प्रत्येकानं आपापल्या जागेत दोऱ्या बांधलेल्या होत्या. टॉवेल, चड्डा, कुडती, बिजारी यांच्यावर सुकट टाकलेली. कायम पसरलेल्या अंथरुणावर बसून अभ्यास वाचन चाले. डास, चिलट नसले तरी ढेकणं भरपूर होती. त्यांना तोंड देत झोपावं आणि अभ्यास करावा लागे. त्यात शेटे, वाघ, सिंह डरकळल्यासारखा घोरे. त्यामुळे तो जागा आहे तोवर माझी झोप मी काढून घेई. तो झोपून घोरू लागला की मला जाग येई. मग मी झोप अनावर होईपर्यंत वाचत बसे. झोप अनावर झाली की तसल्या घोरण्याच्या गर्दीतही झोपून जाई. पुष्कळ वेळा मी दुपारी भरपूर झोप काढी. हौदात पाणी भरपूर होतं. कधीही जाऊन कपडे चोपडे धुता येत होते. बोर्डिंग पासून अर्ध्या फरलांगावर ओळीनं 5-6 पायखाने होते. तिथले शौचाला जायचं. सकाळी 11 ते 1-1:30 पर्यंतच आणि रात्री 7 ते 9 पर्यंत कुणालाही जेवण मिळे. पंक्ती होत. पंक्ती सगळ्यांबरोबर खायला मिळे. आमटीनी भाकरी भरपूर असे. तूर, चवळी, मटकी, मूग यांची उसळ. भात असे
पण भात आणि उसळ मर्यादित होती. तेही मधल्या दोन्ही पंक्तीला जो असेल त्यांना तो मिळत असे. नंतर येणाऱ्यांना मिळाला तर मिळे, नाहीतर आमटी भाकरी पोटभर मिळे. दोन पंक्तीनंतर आमटीतली डाळ संपलेली असे, पाणी फक्त शिल्लक. त्या पाण्याबरोबर तुकडे ओले करून खावे लागत. त्यामुळं पहिल्या नाही निदान दुसऱ्या पंक्तीला जाऊन जेवण्याची प्रत्येकाची धडपड असे. काळ्या शहाबादी फरशीचा मेस. तिथं बसायला पाट भरपूर, पाटावर पंक्ती बसत. पंगत झाली की साळूसात खरकट लोटून घेतलं जाई. मग ती दुसरी पंगत. तिथंही खरकट लोटून घेतलं जाई. पाटांची ओळ तशीच असे. त्यामुळं मेसमध्ये सदैव माशा घोंगावत. माशा मारत जेवण आटपावी लागत. कधीतरी आठवड्यातनं एकदा मेसची फरशी धुतली जाईल. पंक्तीला यायला उशीर झाला की मिळाली नाही की जीव तळमळे. मग जेवण खायला नको वाटे. आमटीला दिलेल्या फोडणीचा तवंग दोन्ही पंक्तींना संपलेला असे. उसळ तर दोन्ही पंक्तीनंतर सहसा मिळत नसे. जेवण गारेगार झालेलं. ते तसंच गिळावं लागे. तिखटाचा वापर बेताचा असला तर जेवणाला चव नव्हती. फोडणीला तेल कांद्याशिवाय दुसरं काही नसे. अदनमधनं स्वस्तात मिळालेल्या तर फळभाज्या असत. दोडके, दुधी भोपळे यांची भाजी मिळे. एखाद्या रविवारी बटाट्याची भाजी असे. पण हे क्वचितच असे. तक्रार कुणाचीच नसे. कारण 17 रुपयांमध्ये खाणं आणि राहणं दोन्ही मिळत होतं. अगदी साध्या जेवणासाठी खानावळीत एका वेळी 12 आणे द्यावे लागत होते. 8 आण्याला राईस प्लेट असे. त्या मानानं हे 17 रुपयात भात, भाजी, भाकरी, आमटी 2 वेळेला पोटभर मिळत होतं. बोर्डिंगला येणारी मुलं बहुतेक सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातले असेल. काही बेळगाव जिल्ह्यातून तर काही रत्नागिरी जिल्ह्यातून आलेली होती. खेड्यापाड्यातली पोरं, गोरगरिबाची पोरं, शेतकऱ्यांची मुलं, कुणब्याची, शाळा सुतारांची असत. मागास जातीतील मुलांचा भरणा जास्त होता. शिक्षणासाठी त्यांना शिक्षणवृत्ती मिळत असे. येतानाही मुलं अगदी मळक्या फाटक्या कपड्यात येत. पैसे मिळू लागले की त्याच्या अंगावर चांगला कपडा येईल. ती नीटनेटके राहत, विषय स्वच्छ राहत, आपापले ग्रुप करून राहत, चर्चा करत हिंडत फिरत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा त्यांच्या आवडीचा विषय. संयुक्त महाराष्ट्र कधी होणार, कोण चुकलं कोण बरोबर हा इतर विद्यार्थ्यांचा आवडीचा विषय. रूम पार्टनर पवार आणि शेटे राजाराम कॉलेजला जात. ते जुनं प्रस्थापित कॉलेज. हे दोघे चर्मकार समाजातील असूनही अतिशय टापटीपपणे राहत. मला पुष्कळ वेळा माझीच लाज वाटे. मला कपड्यांना इस्त्री करणं परवडण्यासारखं नव्हतं. ते दोघे आपल्या कपड्यांना इस्त्री करून आणत. पुरून पुरून ते कपडे वापरत. एकमेकांचा अभ्यासातला, पुस्तक देण्याघेण्यातला भरपूर उपयोगी होत असे. पवारांची सायकल होती. ती सायकल ते अतिशय स्वच्छ ठेवत. तिची नेमानं देखभाल करत. इतर कुणालाही ते सायकल देत नसत. मला मात्र प्रसंगी वापरायला देत होते. प्रसंगी मी त्यांना अभ्यासाला मदत करी. ज्या विद्यार्थ्यांना कमी अधिक सवलत दिलेली असे त्यांना प्रत्येक रविवारी शाखा नंबर 1 वरील शेतावर 2-2 तास काम करायला जावं लागे. विद्यार्थी न आल्यास दुसऱ्या टर्मला त्याची सवलत काढून घेतली जाईल. पुष्कळ वेळा संस्थेला वाटलं तर मधूनच ती बंद होईल. विद्यार्थ्याचं बोर्डिंग मधले वर्तन नीट असल्याची गरज असे. त्या विद्यार्थ्यानं नेमाने अभ्यास करून पास झालं पाहिजे अशी अपेक्षा असे. नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना या सवलती मिळत नसत. फुल चार्ज भरावा लागे त्यांना. बेशिस्त वर्तन करणाऱ्या व्यसनी गुंड विद्यार्थ्याला काढून टाकलं जाईल. बोर्डिंग तर्फे शाहू जयंती, शिवजयंती, प्रिन्स शिवाजीची पुण्यतिथी, इतर काही व्याख्याने कार्यक्रम होत. संमेलनही स्वतंत्रपणे शाखांवर होत. वातावरण खेळामेळीचं, अभ्यासाचं आणि गप्पा टप्पांचं असे. सगळंच ठीकठाक चाललं होतं असं नव्हे. पुष्कळ वेळा बोर्डिंग मधील मेसच्या वाढप्या मुलाला दळण वगैरे आणायला गेलेला असे. अशा वेळी एखादी बाई तिथं धान्य वगैरे निवडताना बसलेली असे. विद्यार्थी जेवणासाठी आला तर ती त्यालाच वाढून घ्यायला सांगे. मग विद्यार्थी भरपूर भाजी, आमटीच्या वर असलेल्या फोडणीचे तवंग भरपूर भात घेत असत. त्यासाठी बाईंना मावशी मावशी म्हणून खुश ठेवणं, बॉयला चहा देऊन खुश ठेवणं असे प्रकार होत. बोर्डिंगच्या शेतावर कुणी मनापासून काम करत नसे. बोर्डिंगच्या पश्चिमेला फिल्म स्टुडिओ असला तरी बाकी सर्व मोकळं रान होतं. दक्षिणेला मोठी आमराई, तिथं एक देऊळ. त्या आमराईत अनेक विद्यार्थी अभ्यासाला जाऊन बसत. खाली आग्नेयाला थोडी ढोर समाजाची वस्ती. तिथं कातडी कमवण्याचा धंदा चाले. जवळच ओढा.
त्या ओढ्याच्या पलीकडे यल्लमाचं छोटं देऊळ, आमराईच्या पश्चिमेला जुनं रेस राऊंड. सगळा परिसर शांत आणि हवेशीर होता. आमराईत जाऊन मी अभ्यासाला बसत होतो. कविता लिहिण्यासाठी तो एकांत मी अधिक पसंत करत होतो. निवांतपणे शेतात बसल्यासारखे वाटे. गावाकडच्या शेताचा एक तुकडा, थोडी झाडं पाठराखणीला असल्यात. अभ्यास करताना मला एकटं वाटू नये म्हणून धीर द्यायला ते आल्यात असं वाटे. गोखले कॉलेजमध्ये नाव दाखल केलं होतं. कॉलेजची इमारत अशी नव्हतीच, अजून ती बांधायची होती. 60 मारीच्या पश्चिमेला 3-4 सुट्या सुट्या खोल्या होत्या. त्या खोल्यात कॉलेज सुरू झालेलं. एका खोलीत ऑफिस, एका खोलीत स्टाफ रूम, दुसऱ्या एका खोलीत इंटरचा वर्ग. त्यामुळं विद्यार्थ्यांची संख्या अगदी बेताची. प्राचार्य सुद्धा स्टाफ रूम मध्येच बसत. त्यांनाही बसायला स्वतंत्र जागा नव्हती. 60 मारीच्या पूर्वेला इमारतीचं बांधकाम चाललेलं. कॉलेज सकाळी सुरू होऊन 11-11:30 पर्यंत संपत असे. त्यानंतर दिवसभर मी मोकळा. काही काम मिळालं तर या मोकळ्या वेळात करावं, नाहीतर मन लावून दिवसभर अभ्यास करावा, वाचन करावं असा विचार होता. पूर्वी कॉलेज कागलला होतं. त्यामुळं प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकर, प्राध्यापक M.R. देसाई या मंडळींना मजवर आपुलकी वाटते. त्यांच्यात संस्थेच्या कागलमधील श्री शाहू हायस्कूलमध्ये मी शिकलो असल्यानं त्याचाही काही फायदा मिळेल असं वाटत होतं. बाळासाहेब खर्डेकर यांनी कॉलेजसाठी नामांकित टीचिंग स्टाफ गोळा केला होता. या सर्व गोष्टींमुळे मी गोखले कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. राजाराम कॉलेज सरकारी होतं. तिथं अनेक गैरसोयींना मला तोंड द्यावं लागलं असतं. कॉलेजात तासाला प्रथम गेलो. त्या दिवशी एक साधी घटना घडली. डॉक्टर ल ब भिंगारे यांचा मराठीचा तास होता. आल्या आल्या त्यांनी चला सांगितलेला निबंध कुणी कुणी लिहून आणलाय त्यांनी बघवा ना अशी आज्ञा केली. बहुतेक विद्यार्थ्यांनी निबंध दिले. अगदी थोडी मुलं जागेवरच बसली. निबंध आणला नाही असे कोण आहेत, जरा उभे राहा पाहू. विद्यार्थी उभे राहिले. प्रत्येकाला त्यांनी का आणला नाहीस असे विचारून त्यांची कारणं गोळा केली. मीही उभा होतो. मी आजच आलोय सर, उद्या निबंध लिहून आणतो म्हणून सांगितलं. निबंध लिहून आणलेला एका विद्यार्थ्याकडून निबंधाचा विषय विचारून घेतला आणि दुसऱ्या दिवशी निबंध लिहून दिला. वर्गात कुणी ओळखीचं नव्हतं. रत्नागिरीचा अनुभव पाठीशी होता. त्यामुळं वर्गात पुढे बसू लागलो. जवळच्या विद्यार्थ्यांशी मैत्री होणं कठीण होतं. इंटरच्या वर्गात मीच एकटा नवखा. बाकीचा सगळा वर्ग FY मधून इंटरमध्ये आलेला. ज्याच्या त्याच्या ओळखी नक्की होऊन गेलेल्या. त्यामुळं उपऱ्यासारखा एकटाच येत होतो आणि एकटाच जात होतो. दुसऱ्या आठवड्यात 2 गोष्टी घडल्या. डॉक्टर भिंगारे यांनी सगळ्यांचे निबंध तपासले होते. सगळ्यांना ते परत दिले. माझा निबंध पाठीमागे ठेवून ते शेवटी म्हणाले, सगळ्यांनी निबंध लिहिले आहेत, पण वर्गात मी जे मुद्दे चर्चिले तेच कमी जास्त फरकाने निबंधात सगळ्यांनी आणले आहेत. त्यामुळं मांडणीचे सर्वांना मार्क्स पडले आहेत. पण हा एकच निबंध असा आहे की या विद्यार्थ्यानं स्वतःचं डोकं लढून वेगळ्या शैलीत तो लिहिला आहे. हा विद्यार्थी आनंद जकाते. नाव नवीनच दिसतंय. मी उठलो आणि माझा निबंध घेऊन आलो. खरं म्हणजे त्या निबंधाचे मुद्दे ज्या तासाला चर्चिले गेले होते त्या तासाला मी उपस्थित नव्हतो. त्यामुळे स्वतःचं डोकं लढून निबंध लिहिण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. निबंध आणायला गेलो तेव्हा अनेक विद्यार्थ्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं. विशेषतः SSC ला चांगल्या गुणांनी पास झालेला हुशार म्हणून ओळखला जाणारा ज.वा. जोशी यांचं माझ्याकडे लक्ष गेलं. हा कुणी नवा स्पर्धक तर इथं आले नाही ना? वर्षभर याच्याशी स्पर्धा करावी लागली तर काय, असा प्रश्न त्याच्या मनात आला असावा. कॉलेज सुटल्याबरोबर त्यानं मला गाठलं. मी ज.वा. जोशी. आपण आनंद जकाते ना? कुठून आलात म्हणून त्यानं मला विचारलं. मोकळेपणानं आम्ही दोघे बोललो. एकमेकांची सविस्तर ओळख करून घेतली. त्याच आठवड्यात आणखी एक घटना घडली. प्राध्यापक S.L. शिरोडकर हे रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजची नोकरी सोडून इथं गोखले कॉलेजमध्ये आले होते. रत्नागिरीला ते आम्हाला नागरिकशास्त्र हा विषय शिकवित. इथं इंटरला अर्थशास्त्र शिकवू लागले होते. तासावर आले तेव्हा पुढच्या बेंचवर मी बसलेला असल्यानं त्यांची माझी नजरानजर होऊन आम्ही दोघेही आनंदलो. ते अतिशय आनंदी आणि उत्साही वृत्तीने वागत. अरे जकाते, तुम्ही इकडं कसे, असा त्यांनी अगदी मोठ्यानं प्रश्न केला.
मी रत्नागिरी सोडून इथं आलोय सर. गुड गुड. इट्स अ गुड ॲडिशन. ते एकदम वर्गाला उद्देशून म्हणाले. जकाते इज अ गुड स्टुडंट. ही इज अ पोएट. इजंट इट? मी मान हलवली. त्यांची मातृभाषा कानडी. कानडी वळणाची मराठी ते बोलत, पण सहसा इंग्रजी बोलत. आनंदी मूडमध्ये शिकवत. अर्थशास्त्र शिकवित असताना ते व्यवहारातील उदाहरणं देत. रत्नागिरीहून तेही नवीन आल्यानं त्यांचा बाकीच्या विद्यार्थ्यांशी परिचय नव्हता. त्यामुळं उदाहरणांसाठी ते सर्रास माझ्याच नावाचा उल्लेख करीत. सपोज जकाते गिव्ह मी असं म्हणून काहीतरी वस्तूंची नावं पुढे घालत आणि त्यांची किंमत सांगत. या दोन गोष्टींचा परिणाम असा झाला की माझं नाव सगळ्या वर्गाला माहीत झालं. हा एक बऱ्यापैकी विद्यार्थी असावा असा अनेकांचा समज होता. जोशी आणि त्यांच्या मित्रांचा एक चांगला अभ्यासू ग्रुप होता. FYच्या वेळी तो तयार झालेला. या ग्रुपच्या प्राध्यापकांशी सतत संपर्क असे. विद्यार्थ्यात बऱ्यापैकी 7-8 विद्यार्थी होते. ते एकमेकांशी कायम संबंध ठेवत. प्रसंगी एकमेकाला मदत करीत. इंग्रजी उत्तम असलेला शंकर कुलकर्णी, वर्गात आपल्या मिस्किल वर्तनाने लक्ष वेधून घेणारा सुधाकर पाटील, संस्कृतचा अभ्यासक श्री धू कवीश्वर, हे विद्यार्थी दिवसभर नोकरी किंवा काम करून सकाळचं कॉलेज करत असत. वास्तव जीवनाचं त्यांना भान असे. सर्वच बाबतीत हुशार असलेली सुशीला ही मुलगी ग्रुपमध्ये होती. इंग्रजी भाषेत विशेष गती असलेला कमलाकर दीक्षित खालच्या वर्गात असूनही या ग्रुपमध्ये होता. या ग्रुपमध्ये ज.वा. जोशी सर्वच विषयातील स्कॉलर म्हणून गणला जाई. साधी राहणी, वागणं सर्वांशीच मिळून मिसळून, स्वभावात एक निरागस खटाळपणा. त्याच्या खटाळपणात बुद्धिमत्तेची चमक असे. सातारा जिल्ह्यातील दुधोंडी सारख्या एका छोट्या खेड्यातून कोल्हापुरात शिक्षणासाठी आलेला. हायस्कूल पासून कोल्हापुरास आपल्या एका नातेवाईकांकडे राही. स्मरणशक्ती चांगली. आवश्यक ते मराठी संस्कृत पाठांतर, इंग्रजीतील काही विचार पाठ. वक्तृत्व स्पर्धा तो सतत भाग घे. सातत्यानं पारितोषिक मिळवी. रूपानं देखणा. डोळ्यांना नंबर असल्यामुळं चष्मा वापरे. त्यामुळं तरुण वयातील हुशारपणाची जाग चेहऱ्यावर आलेली. साधा स्वच्छ लेंगा, बदामी रंगाचा बिन कॉलरचा लांबयांचा, अंगाबरोबर असला कोल्हापुरी सदरा, पायात साध्या चपला. अशा पोशाखात नेहमी असे. त्याचं सतत वाचन आणि चिंतन चाले. महिनाभरात आम्हा दोघांची मैत्री जमली. मी त्याला जगन्नाथ किंवा जगू म्हणे. तो मला आनंद म्हणून बोलावे. मात्र आम्ही दोघेही तिसऱ्याजवळ एकमेकांचा उल्लेख करताना जोशी जकाते असाच करीत असो. काही महत्वाचे वाचलं की तो माझ्याकडे येईल. मी बोर्डिंग मध्ये राहत असल्यानं आणि मी ज्या खोलीत राहत होतो तिच्यातील दोन्ही विद्यार्थी 11च्या पुढे कॉलेजला जात असल्यानं माझ्या खोलीवर दिवसभर निवांतपणा असे. त्याचा फायदा घेऊन नवीन वाचलेल्या पुस्तकावर आम्ही दोघांची चर्चा होईल. अभ्यासावरही चर्चा होईल. विशेषतः जीवनाविषयी व जीवन मूल्यांविषयक विचार वाचण्याकडे त्याचा अधिक कल असे. गेल्या वर्षी मी भरपूर वाचलं होतं, पण ते सगळं ललित साहित्य आणि साहित्यविषयक वैचारिक लेखन होतं. पण जग्गूच्या संगतीमुळं मला जीवनविषयक व जीवनमूल्यविषयक वैचारिक वाचनात रुची निर्माण झाली. माझ्याशी तो चर्चा करी. याचं कारण मी शांतपणे मनपूर्वक ऐकून घेत असे. आपण जे वाचलं ते कुणाला तरी सांगावं याची स्पष्टपणे उजळणी करावी असा त्याचा हेतू असे. कुणाला तरी सांगितल्यानं आपल्या मनातले विचार स्पष्ट होतात, रुजून पक्के होतात ही जाणीव त्याच्यात होती. त्याचा हेतू माझ्या लक्षात येईल, पण ऐकण्यामुळं माझं काही नुकसान होत नाही हे मला माहीत होतं. त्यानं वाचलेलं माझ्या दृष्टीनं नवं मोलाचं असं वाटे. ते ऐकण्यावर मला रस वाटे. माझ्या आवडीचं त्यात पोषण होईल. जीवनविषयक पडलेल्या अनेक प्रश्नांची जाणीव नेमतेवेळी पातळीवर मला उत्तर मिळत होती. माझ्या विचारात एक स्पष्टता येत होती. सतत वाचत करण्याची ओढ निर्माण होत होती. त्यामुळे वाचनानंतर आलेला कंटाळा या चर्चेतून नष्ट होईल. दोघेही चर्चेमुळे ताजेतवाने होत असो. चर्चा झाल्यावर पुष्कळ वेळा मी त्याला एखादी ताजी कविता वाचून दाखवी. तिच्यावरही चर्चा होईल. जीवाभावाच्या पुष्कळ गोष्टी निघत. त्यातून मैत्री दृढ घनिष्ठ होत गेली. संध्याकाळ झाली की दोघेही फिरण्यासाठी बाहेर पडत असो. बोर्डिंग जवळच्या अमराईत सावलीत बसून पुष्कळ वेळा गप्पा मारू. मोकळ्या निसर्गात मन उल्हासित होत होतं. भावनिक निचराही होत होता. अनेक वर्ष कोल्हापुरात असल्यामुळं आणि स्वतःच्या सोज्वळ पण खटाळ, बोलके आणि हुशार स्वभावामुळं
तो मुलींच्या सहवासात स्वाभाविकच अधिक आला होता. त्यांच्याविषयी मनात प्रेमभाव निर्माण झाले होते. तोही तो बोलून दाखवी. त्यात गंभीरपणा विशेष असे, याचीही मनपूर्वकता मला आवडे. संध्याकाळी बाहेर पडलो की आम्ही पुष्कळ वेळा कुठल्या तरी तिकिटावर जाऊन धारोष्ण दूध पावशेर घेत असू किंवा केळी खात असू. हा सात्विक आहार आहे. बुद्धीला, स्मरणशक्तीला आणि आरोग्याला हा अतिशय चांगला असतो. विद्यार्थ्यानं तो घेतलाच पाहिजे, असं त्याचं मत होतं. काहीतरी भाजी चिवडा खाण्यापेक्षा आपण यात पैसा घातला तर आपली बुद्धी तल्लख राहील आणि पोटात चांगलं अन्नही जाईल. आपल्या आहे त्या परिस्थितीत आपण हाच विचार करणं योग्य आहे, असं मला वाटे. पुढं दूध केळीच्या आहाराचा मला नादच लागला. सर्वोदयचा संस्कारही त्याला कारण होता. जगन्नाथ कोणत्याही विषयावर गप्पा मारण्यासाठी माझ्याकडे येईल आणि मी मात्र वाङ्मयीन विषयावर गप्पा मारण्यासाठी त्याच्याकडे न जाता कमलाकर दीक्षितांकडे जाईल. जगन्नाथचं वैशिष्ट्य असं की गप्पा मारताना त्याला कुणीतरी ऐकणारा प्रथम लागे. जेव्हा मी काही जगूला नवी वाचलेलं, नवीन लिहिलेलं ऐकवण्यासाठी जात होतो तेव्हा त्याला ते सहसा नको असे. त्याचा दिवसभराच्या वेळापत्रकात जर एखादं वाचन अध्ययन आलं असेल तर त्या वेळात मी जर त्याच्याकडे गेलो तर तो काहीतरी निमित्त सांगून गप्पा मारणं टाळे. मला 15 मिनिटं वेळ आहे, तेवढ्या वेळात काय सांगायचं आहे ते सांग म्हणून प्रतिसाद न देता गप्प बसे. नी झालं का तुझं सांगून? आता मला अभ्यास करू दे. उद्या आपण कॉलेजवर भेटू, असं कोरडेपणानं म्हणून आपल्या कामाकडे वळे. त्याचा हा अनुभव मला वरचीवर येई. मला मात्र तो माझ्याकडे आल्यावर तसं वागायला कधी जमत नसे. योग्यता असलेल्या आणि नसलेल्या माणसाला सुद्धा माणूस म्हणून वागवण्यात मला आनंद वाटे. मानवी स्वभावाच्या अनेक कंगोऱ्यांचं दर्शन त्यात मला होई. मला ते हवंसे वाटे. म्हणून काम बाजूला ठेवून मी जगूचं स्वागत करीन, त्याचं ऐकून घेईन. कमलाकरचं तसं नसे. त्याच्या घरी गेलं की तो या म्हणून आनंदाने स्वागत करी. प्रथम चहा होई, मग गप्पांना रंग चढे. संध्याकाळ झाली की दोघे बाहेर पडत असू. मग आणखी चहा होई आणि भटकत गप्पा होत. भटकता भटकता कुणी मित्र भेटला तर पुन्हा चहा. बरोबरीच्या भूमिकेमुळे खूप काही बोलता येईल. कमलाकरमुळं मी बरोबरीच्या नात्यानं चर्चा करायला शिकलो. इतर मित्रांशीही गप्पा होत, पण त्या कॉलेजच्या वेळात. त्या गप्पांना तात्कालिकता असे, कारण शंकर कुलकर्णी, सुधाकर पाटील, कवीश्वर हे आपल्या कामाला ऑफिसवर निघून जात. जगन्नाथ, कमलाकरची घरं मला जवळची वाटत. त्यांच्या घरची माणसं प्रेमळ. प्रसंगी त्यांच्याशी मी गप्पा मारत असे. तुकाराम नाईक अचानक बोर्डिंग मध्ये राहायला आला. तुकाराम, तू इकडे कसा? मला काहीच कळवलं नाहीस. नाही कळवलं? माझा तरी हैरावाचा नक्की काय होता? आणि मेल्या, तू तरी हैरावाचा नक्की होताय का रे? त्यानं मला उलट प्रश्न केला. तो प्रश्न खरा होता. अरे माझं काय, मी जास्तीत जास्त गावाजवळ राहण्याचा प्रयत्न करणार, पण तुझं? माझाही तसाच मरे. तुला रत्नागिरी जवळ का कोल्हापूर रे? अरे कोल्हापूरच. रत्नागिरी लांब पडतं मारे. त्यातला त्यात कोल्हापूर जवळचा असा. शिवाय सावंतवाडीची खूप पोरं आहे तिथं शिकाय. बेळगावात माझो भाव सासा. तिकडून सावंतवाडी किती जवळ वाटतं रे? त्यानं आपलं भावनिक अंतर सांगितलं. मला मात्र आश्चर्य वाटलं. त्याला आणि मला एका खोलीत राहता आलं नाही. त्याला वेगळी खोली मिळाली. मात्र रोज मिळूनच गोखले कॉलेजला जाऊ लागलो. रत्नागिरीच्या गप्पा जाता येता मारू लागलो. दिवस जातील तसा तो दिवसभर कुठंतरी जाऊन येऊ लागला. बहुतेक तो सावंतवाडीच्या आपल्या जुन्या मित्रांना भेटायला जात असावा. रत्नागिरीच्या छात्रालयातनं वातावरण बंदिस्त होतं. तुकारामच्या भटक्या स्वभावाला इथं रान मोकळं मिळालं. इथं राहण्यावरही काही बंधन नव्हते. जेवण नाही आवडलं तर खानावळीत जाऊन जेवता येत असे. तुकाराम क्वचित तेही करी. इथं तो निरंकुश होता. त्यामुळं त्याची माझी जी रत्नागिरीत जोडी होती ती कोल्हापुरात राहिली नाही. त्याचा तो आणि माझा मी असं झालं. कोल्हापुरात माझं नेमकं उलट झालं. मला भरपूर वेळ मिळू लागला. मी दुष्काळातून आल्यासारखा मिळेल त्या वेळातच वाचनावर आणि अभ्यासावर तुटून पडू लागलो. लेखन करू लागलो. कविता लेखन आणि वाचलेल्या वैचारिक पुस्तकांवर नोट्स काढणं यात मी रमू लागलो. जगन्नाथची अभ्यासाची रीत मी विचारून घेतली होती. तीनुसार वाचन वाचता वाचता पेन्सिलनं खुणा करणं, एक वाचन झाल्यावर पुन्हा एकदा वाचलेल्या विषयावर नजर फिरून मुद्दे पक्के करणं, त्यांचा क्रम लक्षात ठेवणं आणि त्यांची अतिसंक्षिप्त टिपणं काढणं
असा माझा उद्योग सुरू झाला. माझी आर्थिक विवंचना मिटली होती. शिक्षण पूर्ण होईपर्यंत आता सगळी काळजी नाही याची खात्री वाटत होती. मोकळ्या वेळेचा भरपूर फायदा घ्यायचा आणि मिळणाऱ्या मदतीला आपण पात्र आहोत हे दाखवून द्यायचं, ही नवी जिद्द आलेली. अभ्यासू मुलांचा चांगला ग्रुप भेटल्यानं माझा उत्साह दुणावला होता. कोल्हापुरात असं कुणी वेगळून टाकलं नाही. माझा पोशाखही खादीचा राहिला नाही. मी केस थोडे जास्त वाढवले. त्याचा भांग पाडू लागलो. अभ्यासू मध्यमवर्गीय मुलांनी मला आपल्यात घेतल्यामुळं मी त्यांच्यासारखं राहण्याचा, बोलण्याचा, वागण्याचा आणि अभ्यासातही करण्याचा कसून प्रयत्न करू लागलो. परिस्थिती तशी निर्माण झालेली. बोर्डिंगमध्ये वातावरण मुक्त असल्यामुळं खोलीवर गप्पांचे अड्डे जमत. राजकारण, समाजकारण आणि विद्यार्थ्यांची प्रकरणं यांच्यावरही चर्चा झडत. माझ्या खोलीवर निवांतपणा असेल. काही निवांतपणे वाचायचं असेल तर मी एकतर बाहेरून कुणाला तरी कडी घालून घ्यायला सांगे किंवा स्वतःच उठून आमराईत जाऊन बसे. जुलै ते सप्टेंबर या 3 महिन्यात माझ्या 2-3 श्रुतिका पुणे आकाशवाणीवर ध्वनिक्षेपित झाल्या. बोर्डिंगचा रेडिओ भोजनालयात होता. त्यावर रात्री जेवताना बातम्या व इतर महत्वाचे कार्यक्रम लावत. त्यामुळे बोर्डिंगच्या अनेक मुलांनी श्रुतिका ऐकल्या. रेडिओकडं जगातलं एक विलक्षण आश्चर्य म्हणून पाहिलं जात होतं. परिणामी एक चांगला लेखन करणारा, प्रसिद्ध असलेला विद्यार्थी म्हणून माझ्याकडे आस्थेने पाहिलं जाऊ लागलं. त्यामुळे बोर्डिंगमध्ये बाकीचा काही त्रास होत नसे. माझ्या वाट्याला वादावादी, भांडणं, गप्पाटप्पात, टिंगलटवाळी, त्रास देणं असं काही आलं नाही. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मी एका संकटात सापडलो. इंटरमध्ये प्रवेश घेतला होता. त्याबरोबरच रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजकडं ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी छापील अर्ज भरून पाठवला होता. त्यांचं पत्र आलं की FYच्या वर्षातील तुमची 120 रुपये फी तटली आहे. ती भरल्याशिवाय तुम्हाला TC मिळू शकणार नाही. मी गांगरून गेलो. गेल्या वर्षाची सगळी धडपड वाया गेली. प्राचार्य य.द. भावे यांना वरचेवर संपूर्ण फी माफ करण्यासाठी विनवलं होतं. त्यांनी त्याची काळजी करू नका, तुम्ही तुमचा अभ्यास करा, उत्तमपैकी पास होऊन दाखवा म्हणून निर्धास्त राहण्याविषयी सांगितलं होतं. मी समजून होतो की त्यांनी माझी संपूर्ण फी माफ केली असेल. पण आता हे सगळं बुच आलं. भावे सर तर गोगटे कॉलेज सोडून गुजरातमधील भुजला गेले होते. माझी घाबरगुंडी उडाली. विचार करून मी एक सविस्तर पत्र तयार केलं. त्यात प्राचार्य भावे यांनी मला फी विषयी अभिवचन दिल्याचं सविस्तर सांगितलं. शेवटी माझ्यासारख्या गरीब मुलाचं TC सर्टिफिकेट आपण अडून ठेवलं तर मला पुढील शिक्षणच घेता येणार नाही, कारण मला 2100 रुपये भरता येणे शक्य नाही. म्हणून तर मी सर्वोदयच्या आश्रमातनं आपल्या कॉलेजमध्ये शिकत होतो. जेवणाची व शिक्षणाची मोफत व्यवस्था होईल म्हणून मी कोल्हापुरातील कॉलेज सोडून तिकडे आलो होतो. कृपा करून माझ्यावर दया करा आणि मला TC द्या, असा मजकूर त्यात लिहिला. त्याच पत्राची एक प्रत मी प्राचार्य भावे यांना पाठवून दिली. एक माझ्याजवळ ठेवली आणि एक रितसर गोगटे कॉलेजच्या नव्या प्राचार्यांना पाठवली. हवं असेल तर प्राचार्य भावे यांना पत्राने विचारावे म्हणून त्यांचा पत्ताही सोबत पाठवला. या बाबतीत चिटणीस सरांनी माझ्यासाठी प्रयत्न करावेत म्हणून त्यांनाही पत्र पाठवलं. गोगटे कॉलेजला 2100 रुपये मी कदापिही भरू शकत नाही. त्यासाठी मी कुणाकडेही पैसे मागू शकत नव्हतो. नाईक साहेब यांनी माझी इंटरच्या वर्षातील पैसे देण्याची व्यवस्था केली होती. एकतर त्यांच्याकडे महिन्याला जाऊन बोर्डिंगचे जेवणाचे पैसे मागायला संकोच वाटत होता. पुलंच्याकडे एकही पैसा मागायचा नाही. ते आपल्यासाठी इतर जी मदत करतात ती लाख मोलाची आहे असं वाटत होतं. काय करावं कळेनासं झालं. 20-25 दिवस कुचंबत होतो. कुणाचंच पत्र आले नाही. शेवटी ऑगस्ट संपता प्राचार्य य.द. भावे यांचं पत्र आलं. तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला FYच्या वर्षी मी संपूर्ण फी माफ केली होती. याची माहिती मी गोगटे कॉलेजकडे लेखी पाठवली आहे. या बाबतीत मी सर्व काही करीत आहे. TC मिळाल्यावर मला पत्र पाठवून कळवा. तुमच्या आयुष्याच्या आकाशात आलेले ढग आता पार वितळून गेले आहेत याची खात्री बाळगा. अशा आशयाचं पत्र आलं आणि मी निश्चिंत झालो. जीव टांगणीला लागला होता तो मोकळा झाला. तर माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आजच्या कथाभागामध्ये मी तुमचा इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.